स्वादिष्ट किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे दह्यातल्या मिरच्या। तर आपण पाहूयात, अर्धी वाटी दही, 16-17 हिरव्या मिरच्या देठ असलेल्या, आणि मधून मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही तशाच चिरून घ्या। आणि 12-13 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आहे, अर्धा इंच आले, शेंगाचा कूट अर्धी वाटी आहे, आणि हा मी शेंगदाणे भाजून घेतलेले तव्यावर, आणि थोडीशी हळद, थोडेसे मीठ अर्धा चमचा, आणि फोडणीसाठी तेल। आता आपण याला वाटून घेऊया मिक्सरमध्ये। पेस्ट झालेली आहे। आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे। मग त्यामध्ये आपण तेल टाकूयात, म्हणजे तेल चांगलं गरम होईल। गरम झाल्यावर ते त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूयात कापलेल्या मधोमध अशा पद्धतीने, आणि थोडंसं ते हलवून घेऊया। थोड्या वर खाली करून घेतल्यामुळे हिरव्या मिरच्या काय होतं तेलामध्ये त्या मऊ पडतात थोड्याशा। आणि गॅस जरा फ्लेम त्याची कमी जास्त करायची। एक अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्या मिरच्या। त्याच्यामध्ये आता आपण ही पेस्ट घालूयात वाटलेली। अशा रीतीने आपण ती मिक्स करून घेऊया। मग त्या पाठोपाठ आपण लगेच हळद टाकूया थोडीशी। हळद झाल्यावर आपण मीठ घालूयात लगेच। मीठ टाकल्यानंतर दही टाकूयात, आणि गॅस थोडासा बारीकच करून घेऊया। आणि त्यानंतर मग शेवटी आपण त्याच्यामध्ये शेंगाचा कूट बारीक वाटलेला टाकून घेऊया, आणि मग थोड्या वेळ आपण याला झाकून ठेवूयात। आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊयात आणि पाहूयात मिरच्या शिजल्यात का नाही ते। ठीक आहे, मस्त शिजल्यात, मऊ झालेले आहेत। अशा पद्धतीने शिजवून घ्यायच्या मिरच्या, आणि त्याच्यामध्ये मधोमध चमचा जातो, म्हणजे ओळखायचं की मिरच्या शिजलेल्या आहेत। 5 ते 5.5 मिनटं मी दह्यातल्या मिरच्या शिजवून घेतलेल्या आहेत। आता आपण याला थोडंसं हलवून घेऊन मग फ्लेम बंद करूया गॅसची। आंबट दही आणि हिरवी मिरचीच्या तिखटपणामुळे ही रेसिपी फारच छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा। धन्यवाद।